परभणीमधली परिस्थिती सध्या नियंत्रणात असून शहरासह जिल्ह्याभरामध्ये शांतता आहे। सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तिकेच्या शिल्पाची तोडफोड झाल्यानंतर काल पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागलं होतं। आज परिस्थिती नियंत्रणात आली आहे। नांदेड परिक्षेत्राचे आयजी शहाजी उमप परभणीमध्ये ठाण मांडून आहे। दरम्यान काल रात्री उशिरापर्यंत 40 पेक्षा जास्त लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। महत्त्वाचं म्हणजे आज शहरातले व्यापारी 11 वाजता जिल्हाधिकाऱ्यांची भेट देऊन निवेदन देखील देणार आहेत। पंकज क्षीरसागर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। पंकज, परभणीमधली परिस्थिती सध्या कशी आहे आणि पुन्हा वातावरण बिघडू नये म्हणून काय खबरदारी घेतली जाते? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील जो संविधान शिल्प आहे त्याची मोडतोड एका माथेफिरूनं केली होती। त्यानंतर स्थानिक जमावानं त्याला पकडलं होतं आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीनही केलं होतं। पोलिसांनी त्याला अटक करून गुन्हा दाखल केला। त्यानंतर बंदचं आवाहन करण्यात आलं। काल या बंदला दुपारपर्यंत सर्व शांततेत सुरू असताना दुपारनंतर हिंसक वळण लागलं आणि यानंतर जी परिस्थिती आहे ती हाताबाहेर गेली होती। मात्र जेव्हा नांदेड परिक्षेत्राचे आयजी शहाजी उमप हे परभणीत आले त्यानंतर परिस्थिती जी आहे ती त्यांनी हातात घेतली आणि पूर्ण परिस्थिती त्यानंतर जवळपास रात्री 8 नंतर ही परिस्थिती नियंत्रणात आलेली। आपण जर आजचा विचार केला तर आपण बघू शकतो की आज जी परिस्थिती आहे ती पूर्णतः नियंत्रणात आहे। ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि जे काही नागरिक आहेत ते नागरिकही घराबाहेर पडताना दिसत आहेत। सकाळी मॉर्निंग वॉकलाही परभणीकर बाहेर पडल्याचं चित्र आहे। काही शाळा काही महाविद्यालयही आज उघडण्यात आलेली आहेत आणि कलम 163 जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी लागू केलेलं आहे। त्यामुळं 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एका ठिकाणी जमता येणार नाही आणि यामुळेच जी काही परिस्थिती आहे ती आज नियंत्रणात दिसून येते। आपण जर बघितलं तर हाच परिसर होता की ज्या परिसरामध्ये काल जाळपोळ करण्यात आली होती आणि पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेकही करण्यात आली होती। आता महानगरपालिकेकडून जे काही कर्मचारी आहेत हे कर्मचारी जे काही नुकसान झालेलं आहे, काचांचा खच रस्त्यांवर पडलेला आहे, मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांचे जे काही प्रतिष्ठानांचे जे बोर्ड आहेत ते तोडण्यात आलेले आहेत, त्यानंतर काच फोडण्यात आलेले आहेत। या सर्वांची साफसफाई जी आहे ती महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे। व्यापाऱ्यांचं जे मोठं नुकसान झालेलं आहे या अनुषंगाने सगळे व्यापारी जे आहेत आज शिवाजी चौकामध्ये जमणार आहेत आणि 11 वाजता हे व्यापारी जे आहेत ते व्यापारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहेत। जी काही नुकसान झालेलं आहे या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत। सध्याच्याला परिस्थिती जी आहे ती पूर्णतः नियंत्रणात आहे। सर्व शहरासह जिल्हाभरामध्ये शांतता आहे। पंकज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।